ते तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बिनार प्रीमियर लीग सीझन 4 यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि ही शेवटच्या दिवसातील शेवटची मॅच अर्थात फायनल मॅच. स्पर्धेतील सर्वात मोठा सामना. एका बाजूला मयुरेश एंटरप्राइजेस ज्यांनी एकही सामना गमावलेला नाही या स्पर्धेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स. फायनल मॅचचा पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सोहम चौधरी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला 40+ खेळाडू शरद भोईर. Here we go, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. सुरेख बॉल आहे. बॅटची खड लागले की काय? विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. हो यस, बॅट आणि बॉलचा स्पर्श होता. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळतंय शरद भोईर यांना. एक धाव मिळाली आहे. अकाउंट ओपन. चांगला बॉल होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता स्वाभाविक अँगलनं आणि बाउन्स थोडासा होता त्या बॉलमध्ये, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. फलंदाज चेंडूच्या लाईनमध्ये नव्हते. सुदैवी ठरलेत. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे आणि त्यांना जीवनदान देणं हे परवडण्यासारखं नसेल आई गावदेवी स्पोर्ट्ससाठी. चांगला बॉल आहे. अगदी खोलात टाकला आहे. खोदून काढावा लागला आहे प्रणवला. मिडॉनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल घेण्याची संधी आहे. दोन्ही फलंदाजांनी स्वतःचा अकाउंट सिंगलच्या मदतीनं ओपन केलंय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. कंडिशन्स लाजवाब राहिलेल्या आहेत पूर्ण स्पर्धेमध्ये आणि फलंदाजांनी तर खूप जास्त खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत. विनोद धामणे साहेबांना विनंती असेल की वेळ पेटायचो त्यांच्यासमवेत पंडित भोईर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या आणि शांताराम चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण देखील या. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच नाना भोईर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यापेटायचोर येऊन स्थान बनवायचं आहे. तसेच हरेशजी भोईर यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कडक फटका होता परंतु फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सोहमने चांगली सुरुवात केली आहे या फायनल मॅचमध्ये. 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. 2 ग्रुप्समध्ये टीम विभागल्या गेल्या होत्या आणि 3-3 सामने ग्रुप स्टेजेसमध्ये संघांना खेळण्याची संधी मिळाली होती. चांगला ऑन ड्राईव्ह आहे परंतु समोर प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर एकच धाव येथे मिळताना दिसते. पहिल्या 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा फलकावर. संथ सुरुवात आहे परंतु सगळ्यांना माहिती आहे की दोन्ही फलंदाज किती घातक आहेत, शरद भोईर आणि प्रणव भोईर. प्रणव भोईरची बॅट तर पूर्णपणे बोललेली आहे या स्पर्धेमध्ये. सेमीफायनल मॅचमध्ये देखील जबरदस्त इनिंग्स तो खेळला होता. 35 धावांचं योगदान दिलं होतं आणि षटकारांचा मुसळधार पाऊस त्याने पाडला होता. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल आहे. यावेळेला बॅटच्या आतली कडा थोडासा खाली राहिला होता बॉल. विकेट किपरची थोडीशी बंबेरी उडाली. बॉल हातातून निसटला. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. एक चोटी धाव कंप्लीट करतायत परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सोहम चौधरीचं. 2 विस्फोटक बॅटर समोर असताना देखील पॉवर प्लेमध्ये अप्रतिम मारा त्याने केलाय. नियंत्रित गोलंदाजी आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या फक्त 4. षटकातील शेवटचा बॉल बाकी. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सामना करेल फलंदाज शरद. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. पायांच्या मागून काम तमाम होत असताना फलंदाजाचा पहिला धक्का बसतोय मयुरेश एंटरप्राइजेस टीमला. IPL स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्यांचा इतुजीत सन्मान इथून आपण करणार आहोत. सरपंच साहेब नक्कीच आपण पाहतोय. भरत घाटाल साहेबांचे शुभ असते विनोद धामणे साहेबांचा हा सन्मान इथे आपण करत आहोत. पंडित भोईर साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपण बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहत आहोत. फायनल मॅचमध्ये मयुरेश एंटरप्राइजेस संघाची अडखळणारी सुरुवात आहे. पहिली विकेट गमावली आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर परफेक्ट यॉर्कर होता सोहम चौधरीचा.
त्रिफळा उद्ध्वस्त केला शरद भोईरचा. नवीन बॅटर मैदानामध्ये श्रीनाथ आलाय आणि आता नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्ये समीर धामणे. उसळता बॉल पंच केलाय, जोरदार प्रहार, व्हॉट अ शॉट. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सुपर 6. अंतिम सामन्यातील पहिला षटकार. भोईरच्या बॅटमधून काय फटका खेळलाय. बॅकफुटला जात असताना हॅमट केला होता बॉल. खरं तर डीप कव्हर पॉइंटला तिकडे फिल्डर देखील आहे, त्या फिल्डरच्या अगदी समोरून बॉलला काढलं होतं. जबरदस्त टायमिंग. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 10 या आकड्यावर. श्रीनाथसाठी पारितोषिक आहे. हनुमान घाटाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रणवला चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे या फायनल मॅचमध्ये. मोठी धावसंख्या जर त्यांच्या टीमला उभारायची असेल तर. चांगला बॉल होता, यावेळेला जास्त रूम दिलेला नाहीये. मात्र शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस उघडत असताना दिशा दिली आहे. डीप पॉइंटला बॉलला पाठवलंय. सिंगल इथे मिळणार आहे. धावसंख्या 11. सेन्सिबल बॅटिंग. प्रणव फक्त मोठे फटकेच खेळतो असं नाही, तर बरोबर चेंडूचा अंदाज घेतो. चेंडूच्या मेरिटवर जास्तीत जास्त फटकेबाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच फार यशस्वी राहिलेला आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 100पेक्षा अधिक धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. गोलंदाजी करत असताना देखील त्याने चांगली कामगिरी या टीमकरिता केलेली आहे. अष्टपैलू खेळाडूचा जो रोल त्याचा आहे तो फार चांगल्या पद्धतीने त्याने पार पाडलाय. स्ट्राईक आता श्रीनाथकडे असणार आहे. समीर धामणेनं देखील प्रभावी कामगिरी केलेली आहे आपल्या टीमकरिता. आज सकाळच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना सामना जिंकून दिला होता समीरनं. प्रत्येक षटकार चौकारासाठी हनुमान घाटाळ यांच्याकडून श्रीनाथसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फार दूर टाकलाय, स्लोवर डिलिव्हरी, परंतु वाईड आहे. आणि मागच्या मॅचमध्ये देखील ही थोडी समस्या राहिली होती. लांब लचक षटक टाकलं होतं समीर यांनी. अवांतर चेंडू भरपूर पाहायला मिळाले होते. विशेषतः डावखोऱ्या फलंदाजाच्या विरोधातच मला वाटतं 4 वाईट चेंडू टाकले होते. श्रीनाथच्या प्रत्येक षटकारासाठी भरत घाटाल साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, जे विद्यमान सरपंच आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा त्याला ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका. फिल्डर दूर दिसतोय, त्याचा फायदा मिळेल. आणि ओ हो खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. कॅप्टन कडून, संघ मालकाकडूनच तिकडे चूक घडलेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड. जयेश भोईर यांच्या हातातून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाचा चौकार. धावसंख्या पुढे सरसावते 1-16. आई गावदेवी स्पोर्ट्स विरुद्ध मयुरेश एंटरप्राइजेस फायनल मॅच. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. कमालीचा फटका. बॉलला फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. होतं लवकर लेंथ पिक करत असताना स्विंग केलं होतं ऑन साइडला. एक मोठा षटकार श्रीनाथच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आणखी एक उडवलाय. यावेळेला खाऊ कॉर्नरला फिल्डर पाहतच राहील. त्याच्या आवाक्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. श्रीनाथच्या बॅटमधून आलेल्या आणि श्रीनाथ यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक पाठवलं आहे. प्रति षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विद्यमान सरपंच भरत घाटाल साहेबांनी या अगोदर जाहीर केलेलं आहे. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र श्रीनाथ यांनी पटकावलेलं आहे. डगआउट मधूनच सेट होऊन आलेला आहे श्रीनाथ या फायनल मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर सलगचे 2 षटकार त्याने ठोकलेत. खरपूस समाचार घेतोय समीरच्या गोलंदाजीचा. 24 धावा आतापर्यंत समीरनं खर्च केल्यात या षटकामध्ये. धावसंख्या 1-28. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बीट झालाय, परंतु लाईन खराब आहे. अवांतर धाव वाईटच्या रूपात. षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. भरपूर महागडं षटक आणि जबरदस्त पलटवार आपण बघतोय मयुरेश एंटरप्राइजेस संघाकडून. पलटवार केलाय श्रीनाथनं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा फलकावर होत्या, परंतु या षटकामध्ये आत्तापर्यंत 25 धावा आलेल्या आहेत.
नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हो, ओव्हर पिच एलिव्हेट करू शकलेला नाही. प्रयत्न केला होता हवेत खेळण्याचा, परंतु बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला. धोकादायक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिघाई संकटात नाही, काहीही गरज नसताना हा प्रयत्न केला गेला आणि अखेर श्रीनाथ धावबाद. कडे आपल्यामध्ये माय भगिनींचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतंय व्ही आय पॅटेजवर. माजी सरपंच सविता विलास भोईर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आपल्यामध्ये अनिता गोपीनाथ भोईर मॅडम यांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान सविता विलास भोईर मॅडम यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता हा सन्मान इथून संपन्न केला जात आहे. महिलांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय थैंक यू डीजे. तीसरे ओवर की शुरुआत होने जा रही है और गेंदबाजी में अब बदलाव. विकी के हाथ में गेंद, लेफ्ट आर्म गेंदबाज है वीआईपी एंड से. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. प्रणव के लिए पुल कर दिया है. लाजवाब स्ट्रोक, बहुत ही दूर भेज दिया है गेंद को. 6 रन. मध्ये कोयना गणेश भोईर मॅडम यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा सविता भोईर मॅडम विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांचा देखील सन्मान इथे करायचा आहे. 6 रनों से स्कोर उछलता हुआ 36. अगली गेंद, एक और हवाई फायर, फ्लैट गया है, फील्डर है लेकिन थोड़े से दूर. एक और सिक्सर. सन्मान करणार आहोत सुषमा गोरखनाथ भोईर यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा सविता भोईर मॅडमना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. ओवर्स में ज्यादा स्ट्राइक मिला नहीं था प्रणव को, सिर्फ 4 गेंदें खेली थी, उसमें भी एक छक्का जड़ा था, लेकिन अब स्ट्राइक उनके पास. बैक टू बैक सिक्सेस उनके बल्ले से. स्कोर 42. और ये तो बहुत ही कमजोर गेंद है, उसको भी सही नसीहत देते हुए लगातार तीसरा त्यानंतर सिक्सर. आपल्यामध्ये प्रणव ऑन फायर. उपस्थिती पाहायला मिळते कल्पना मधुकर भोईर मॅडम यांची आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान सविता भोईर मॅडम यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्रणव भोईरच्या षटकांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक यश भोईर यांच्याकडून आलेलं आहे. पहले मैच से बल्ला बोल रहा है प्रणव भोईर का. वंडर बॉय ऑफ भिनार. पटकी हुई गेंद इस बार जाने दिया है क्योंकि ऑफ स्टंप के काफी बाहर है. वाइड. लगातार 3 सिक्सर्स इस ओवर में, उसके बाद ये वाइड गेंद. स्कोर बढ़ता हुआ 49. 49 रन 2 विकेटों के नुकसान पर. श्रीनाथ 17 रन बनाकर आउट हुए, शरद 2 रन बनाकर आउट हुए थे, लेकिन प्रणव मौजूद है. और इस बार दिशा इन गेंद, दिशा से भटके और पड़े फटके. बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से निकाला है. एक और छक्का. चेक. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थिती आपण पाहतोय निशा योगेश भोईर मॅडम यांची आणि त्यांचा देखील सन्मान
सविता भोईर मॅडम यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये माजी सरपंच सविता विलास भोईर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा इथे सन्मान इथून सुषमा गोरखनाथ भोईर मॅडम यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते सविता विलास भोईर ज्या माजी सरपंच बिहारचे आहेत त्यांचा इथे सन्मान आपण करायचा आहे. 4 गेंदों में लगातार 4 छक्के जड़ चुके हैं इस ओवर में प्रणव भोईर. इससे पहले भी ये कारनामा किया था उन्होंने सेमीफाइनल मैच में. फुल टॉस, एक और तगड़ा प्रहार, एक और छक्का, 5 में 5. डीआरएस की मांग कर रहे बल्लेबाज. हाइट के लिए पूछा गया है. टीवी एम्पायर की मदद. सुषमा गोरखनाथ भोईर यांच्याकडून प्रणव भोईर जे त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. सध्या प्रणव भोईर भिनारचा वंडरफुल फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या मातुश्री यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. इट्स अ नो बॉल. ये सबसे महंगा ओवर मेरे ख्याल से अभी तक का इस टूर्नामेंट का. 5 छक्के भी लग चुके हैं, एक नो बॉल है, एक वाइड है. 32 रन तो आ चुके हैं और अभी भी 2 गेंदे इस ओवर में शेष है. विक्की काफ़ी महंगे साबित होते हुए. देखिए किस तरह से क्रिकेट का खेल जल्दी बदल जाता है. पिछले मैच में विक्की ने आखिरी ओवर किया था, सिर्फ 5 रन दिए थे. ज़बरदस्त गेंदबाजी रही थी उनकी, लेकिन इस मैच में उनकी एक ना चलने दी है बल्लेबाज प्रणव भोईर ने. आणि प्रणव भोईर याने जर सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तर यश भोईर यांच्याकडून तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वैसे पिछली 7 गेंदें जो खेली है प्रणव ने, उसमें उन्होंने 6 छक्के लगाए हैं, लेकिन इस ओवर में लगातार 5 गेंदों पर 5 छक्के उनके बैट से निकले हैं. कीर्तिमान अपने नाम कर सकते हैं. 6 गेंदों में 6 छक्के लगाने का रिकॉर्ड. विक्की क्या इससे बच सकते हैं? क्या एक अच्छी गेंद वो कर सकते हैं? आइए देखते हैं. ओहो, रुक गए हैं. टोटल की यदि हम बात करें तो 62 रन. ये तीसरा ओवर चल रहा है. मयूरेश एंटरप्राइजेस टीम एक बहुत ही विशाल स्कोर यहाँ पर खड़ा करती हुई. अगली गेंद. ओहो, सॉफ्ट हैंड पुश. ये दर्शन बांदेकर की तरह कुछ किया उन्होंने. इथून इशारा देखील गोरख भोईर याने दिलेला आहे की शेवटच्या चेंडूवर षटकार तो खेचू नको, कारण गोलंदाजाचं मनोधैर्य तिथे खच्ची झालं असतं. गोरख भोईर यांना चांगलं ठाऊक आहे. चलिए, इज्जत बख्शी है 2 रन इस गेंद पर. अंतिम गेंद ओवर की. इस बार भी गेंद को आने दिया, स्टीयर किया है पॉइंट की दिशा में. 1 रन स्ट्राइक अपने पास रखते हुए आखिरी ओवर के लिए वंडर बॉय ऑफ भिनार प्रणव भोईर. 3 ओवर की समाप्ति. स्कोर 65 रन. 2 विकेटों के नुकसान पर मयूरेश एंटरप्राइजेस. 42 पर बैटिंग करते हुए प्रणव भोईर. दरम्यान सुस्वागतम या क्रीडा नगरीमध्ये भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गणेश आत्माराम गुळवी साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांचं भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम गणेश आत्माराम गुळवी साहेब, युवा नेते आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते गणेश आत्माराम गुळवी साहेबांचं भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ भिनार आणि ग्रामपंचायत भिनार यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. गणेश गुळवी साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. सिक्सर किंग बन गए हैं प्रणव भोईर. 42 पर बैटिंग करते हुए सिर्फ 11 गेंदें खेली है. अर्धशतकीय पारी खेलने का मौका है. आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है. 3 ओवर के पश्चात स्कोर 65 रन. 2 विकेटों के नुकसान पर. इस फाइनल मैच में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई मयूरेश एंटरप्राइजेस. आप देख रहे हैं भिनार प्रीमियर लीग सीजन 4. प्रणव भोईरसाठी सोनू संध्या अर्धशतक तरी कंप्लीट केले तर यश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए आखिरी ओवर में रितेश भोईर. लो फुल टॉस ऑन साइड में ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात है. 2 की कॉल, निकल पड़े हैं और डायरेक्ट हिट चाहिए था.
लेकिन बहुत मुश्किल होता है, बहुत दूर से थ्रो कर रहे थे फील्डर। 2 रन आखिरकार कंप्लीट। स्कोर बढ़ता हुआ 67 रन। 44 पर बल्लेबाजी करते हुए प्रणव भोईर। एक बड़ा हिट और उनका अर्धशतक पूरा हो सकता है। कोशिश तो बड़े हिट के साथ ही हाफ सेंचुरी कंप्लीट करने की हो सकती है उनकी। ऑन साइड में 4 खिलाड़ी बाउंड्री पर, बल्कि 5 नजर आ रहे, और ऑन साइड में ही खेला है। वाइड ऑफ लॉन्ग ऑन, फील्डर काफी सतर्क है, फिर से 2 रन लेना चाहते हैं, फिर से विकेट कीपर के पास थ्रो, और फिर से पहुंच गए हैं बल्लेबाज अपने क्रीज में सुरक्षित तरीके से। 2 रन और 46 पर पहुंच चुके हैं प्रणव भोईर। 4 गेंदे पारी में शेष। बड़ा टोटल 69 रन स्कोर बोर्ड पर। और याद रखिएगा कि पहले ओवर में सिर्फ 4 रन आए थे, लेकिन दूसरे ओवर में 24 रन, तीसरे ओवर में 35 रन। चौथे ओवर की शुरुआत अच्छी की है अभी तक तो रितेश भोईर ने। बड़ा हिट चढ़ने से रोका है उन्होंने अभी तक बल्लेबाज को। अगली गेंद राउंड द विकेट। खूबसूरत गेंद, फिर से ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, थोड़ी सी डिप होकर आई, बीट किया बैटर को। अच्छी गेंदबाजी, काबिल तारीफ गेंदबाजी रितेश भोईर द्वारा। रितेश भोईर भी बेहतरीन ऑलराउंडर है। पिछले मैच में रोहित को हमने देखा, उन्होंने प्रणव के विरुद्ध क्या आक्रमण किया था। टॉप एज, गेंद हवा में है, खुद गेंदबाज गेंद के नीचे पहुंचते हुए ओहो हो, थोड़ा सा ओवर रन कर गए। जजमेंट हल्का सा गलत रहा, कोशिश बढ़िया थी, कैच ड्रॉप होता हुआ, और फिर से 2 रन कंप्लीट किए हैं प्रणव ने, लेकिन तंग किया है प्रणव को इस ओवर में। स्कोर 71, प्रणव 48 पर। 2 गेंदे पारी में शेष है। अर्धशतक कंप्लीट होगा या नहीं, ये देखने वाली बात है। गेंदबाज ने भी कमर कस ली है। रितेश हर संभव कोशिश कर रहे हैं कि अर्धशतक ना बनाना दिया जाए, लेकिन इस बार स्विच हिट, वहां पर भी है खिलाड़ी डीप पॉइंट पर। ओ, एक और कैच ड्रॉप, रन आउट का मौका है। थ्रो सही चाहिए, लेकिन धीमा थ्रो, और 2 रन कंप्लीट। इसके साथ ही फाइनल मैच में अर्धशतक कंप्लीट करते हुए प्रणव भोईर, वंडर बॉय ऑफ बिनार की वंडरफुल पारी। फाइनल मैच में हाफ सेंचुरी कंप्लीट की है। बल्ला ऊपर उठाकर दर्शकों का अभिवादन स्वीकारते हुए प्रणव भोईर। जतीन राणेनंतर बीपीएल स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. वंडर बॉय विनर प्रणव भोईरच्या या नक्कीच, आणि या खेळीसाठी या 5 रुपयाचं पारितोषिक गोरख भोईर यांच्याकडून दिलं जाईल. मात्र 16 गेंदों में अर्धशतक, और अब ये सेलिब्रेशन के लिए ये शॉट खेला है। 6 रन, आखिरी गेंद पर सिक्सर। पारी समाप्त होती हुई मयूरेश एंटरप्राइजेस की कुल रन संख्या 79। तो अब ये सबसे बड़ा टोटल हो गया। इससे पहले 78 रन मयूरेश एंटरप्राइजेस ने ही बनाया था सेमीफाइनल में, 1 रन अधिक बनाया है फाइनल में। 79 रन बनाए गए हैं। 56 पर नाबाद प्रणव भोईर मात्र 17 गेंदों का सामना करते हुए, या अंतिम गेंद शॉर्ट ऑफ लेंथ थी, पुल करते हुए काउ कॉर्नर के ऊपर से डिपॉजिट किया, और 80 रनों की चुनौती 4 ओवर्स में बिनार प्रीमियर लीग सीजन 4 को जीतने के लिए आई गांवदेवी स्पोर्ट्स के सामने। ठीक 20 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे पारी की शुरुआत से ही। सबसे बड़ी चुनौती है सबसे बड़े मैच में आई गांवदेवी स्पोर्ट्स के समक्ष। तर बोलूया आपण ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहत होते, ते अतिथीगण नक्कीच अतिथी कक्षामध्ये विराजमान झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आपण पाहतोय गणेश आत्माराम गुलवी साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जाईल. तर विनंती करेन मी आमच्या आयोजन कमिटीला की आपण आपल्या शुभ हस्ते गणेश आत्माराम गुलवी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. गणेश आत्माराम गुलवी साहेबांची मोलाची उपस्थिती, बहुमूल्य उपस्थिती आपल्याला बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे, आणि त्यांचा सन्मान येथे करण्यासाठी विनंती करेन प्रथम नागरिक विद्यमान सरपंच भरत घाट साहेब, त्यांच्या समेत किरण भोईर, की आपण आपल्या शुभ हस्ते या गणेश आत्माराम गुलवी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता प्रमुख उपस्थिती आपण मान्यवर कक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आपण पाहतोय गणेश आत्माराम गुलवी साहेबांचे पाहत आहोत, आणि त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जातोय.
पूर्ण केल्याबद्दल इथून विनोद धामणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रणव भोईरसाठी आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. संदीप भोईर बाहुबली ऑफ भिनार आपण पाहतोय, ज्याच्या बॅटवर चेंडू आला किंवा मात्र तो सीमारेषा बाहेरच पाहायला मिळालेला आहे आणि त्याचा सन्मान इथे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक भरत घाटा साहेबांना विनंती असेल की आपण बाहुबली बॅटर संदीप भोईर यांना सन्मानित करायचं आहे. इथून केला जातोय हे आपण पाहू शकता. धावांचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हर्समध्ये ही फायनल जिंकण्याकरिता आई गावदेवी स्पोर्ट्स टीमला. जयेश भोईर यांचा हा संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स. आणि अभिजित राणे त्यांच्या यांचा देखील आपण सन्मान करणार. अभिजित आपण या. तसेच किशोर भोईर 40 उत्कृष्ट क्रिकेटर आपणास देखील विनंती आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केला जाईल. सर्वप्रथम आपण अभिजित राणे यांना सन्मानित करणार आहोत. गोरख भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते अभिजित राणे यांचा सन्मान करायचा आहे. हरीश भोईर किरण भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हरीश भोईर यांना सन्मानित करायचं आहे. ऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक 20ची सरासरी त्यांना गाठायची आहे. या स्पर्धेमध्ये 2 फलंदाजांना आपण अर्धशतक बनवताना बघितलंय फायनल मॅचमध्ये प्रणव भोईर, आणि या अगोदर एका मॅचमध्ये जतीन राणेनं पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं नोंदवलं होतं. 59 बनवल्या होत्या 17 बॉल्समध्ये. या मॅचमध्ये 17 बॉल्समध्ये नाबाद 56 धावांचं योगदान प्रणव भोईरनं दिलंय. जतीन देखील नाबाद राहिला होता. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे आणि नेहमीच या स्पर्धेसाठी ते आधारस्तंभ राहिलेले आहेत. आमचे आधारस्तंभ महादेव घाटाल साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जाईल. तर विनंती असेल विद्यमान सरपंच प्रथम नागरिक भरत घाटाल, त्यानंतर किरण भोईर आणि विशाल भोईर यांना की आपण पुढे या. आपल्या सर्वांच्या शुभ आपण हा सन्मान इथे करणार आहोत. नेहमीच या स्पर्धेसाठी आधारस्तंभ राहिलेले आहेत आपण पाहतोय महादेव घाटाल साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय आपण पाहू शकता.
या व्यासपीठावर केला जात आहे. महत्त्वाचं त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी साहेब. जाऊयात आता मॅचच्या दिशेनं. 80 धावांचा पाठलाग येथे सुरू होत असताना रितेश भोईर ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रणव भोईर. पहिल्या बॉलपासूनच धुवाधार बॅटिंग करावी लागणार आहे. पहिला बॉल, लो फुल टॉस उडवलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळतंय रितेश भोईरला. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घ्यायची होती परंतु संधी मिळणार नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. संधी निर्माण झाली होती पहिल्याच बॉलवर. चेक आपल्यामध्ये आणखीन एक अतिथी आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून देखील नेहमीच मोलाचं सहकार्य मला लाभत असते. असा संपर्क प्रमुख भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण विलास भोईर साहेबांचे देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जाईल. तर विनंती असेल किरण भोईर तसेच मधुकर भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. चांगला बॉल होता, त्याच्यावर चांगला ऑन ड्राईव्ह दाखवत असताना जयेश भोईर सिंगल आली आहे. संथ सुरुवात आपण पहिल्या डावामध्ये बघितली होती. सोहम चौधरीचं ते षटक होतं पॉवर प्लेचं. फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या. शरद भोईर यांची विकेट हे आपण पाहू शकता. सहसंपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण सन्मान्य आदरणीय विलास भोईर साहेबांचा सन्मान इथं केला जातोय. फार मोठं टार्गेट आहे परंतु पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे आई गावदेवी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांकडून. रितेशवर खूप काही अवलंबून असणार आहे. थोडा वेळ खेळपट्टीवर तो जर थांबला तर मजा येईल या फायनल मॅचमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लेंथ बॉल आहे, वर लागलाय बॅटच्या, बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडनं येतोय सर्कलमध्ये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न येते. धावचीची संधी होती. एष्ट्या तर उद्ध्वस्त केल्या परंतु बॉल हातातून निसटला होता. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 4. सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये परंतु सिंगल डबल्स देखील महत्त्वाच्या ठरतात. मात्र अधूनमधून तर मोठमोठे फटके खेळावेच लागतील आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागणार आहेत. तेव्हाच ती 20ची सरासरी आई गावदेवी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना गाठता येईल. अंतिम सामना आपल्यासमोर रंगतोय भिनार प्रीमियर लीग सीझन 4. प्रणव भोईर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला अगदी ओव्हर पिच आहे. लॉफ्टेड शॉट, बॉटम हँडचा जबरदस्त वापर आणि बॉलला फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. जशास तसं चोख प्रत्युत्तर टीट फॉर टॅट येथे जरूर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्याची सुरुवात केली आहे फलंदाज रितेश भोईरनं. प्रणव भोईरनं तर वादळी खेळी केलेलीच आहे परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना रितेश भोईर देखील सज्ज झाला आहे. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना पुढचा बॉल, फुल टॉस आहे, फेकलाय पुन्हा एकदा. या वेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखी एक उत्तुंग षटकार. टिट फॉर टॅट, बॅक टू बॅक षटकार. प्रणयची फलंदाजी तर जबरदस्त राहिली आहे परंतु मागच्या मॅचमध्ये आणि आता ह्या मॅचमध्ये देखील गोलंदाजीवर त्याच्या थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्याच्या विरोधात देखील फलंदाजांनी आक्रमण चढवलं आहे. धावसंख्या 16. षटकातील शेवटचा बॉल, शॉट ऑफ लेंथ. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. श्रीनाथ बॉल खाली. यावेळेला चूक झालेली नाही. पहिल्या बॉलवर त्याच्या हातातून झेल निसटला होता, ती चूक त्याने सुधारली आहे. फलंदाज बाद. मोठा धक्का. रितेश भोईर बॅक टू डग आउट. साठी एच भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे. निलेश बालाराम भोईर साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आहे आम्हाला रोख रक्कम 5,000 रुपयांचं लाभलेलं आहे. खरं तर क्रिकेटचे ते खंदे समर्थक आहेत आपण पाहतोय.
होतं दोन खेळाडूंच्या दरम्यान, परंतु अखेर ते शेख battle त्यानंतर रणवणे मधुकर जिंकलं. भोईर साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करत आहोत. नवीन फलंदाज सोहम चौधरी मैदानामध्ये. सोहम मध्ये देखील ती क्षमता आहे, तो देखील मोठमोठे प्रहार सातत्याने करू शकतो. गोलंदाजीसाठी मेहुल सज्ज होत असताना पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यात. आणखी 64 बनवायचे आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी. जयेश भोईर ऑन स्ट्राईक आणि आता त्यांनी देखील एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे, हुक केलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव त्यामुळे मिळताना दिसेल. धावसंख्या 17. जबाबदारी सोहमला घ्यावी लागणार आहे. नावलौकिकाला साजेसा खेळ त्याला करावा लागणार आहे. कंडिशन्स देखील आता बदलत चाललेले आहेत. सूर्यप्रकाश मंदावताना दिसतोय आपल्याला. सायंकाळची वेळ आहे, सूर्यास्ताची वेळ आहे. 17 चेंडू आणि 63 धावा हे समीकरण. ओ आले आले स्विच हिट, अद्भुत फटका, आउटस्टँडिंग हिट, मॅग्निफिसंट स्ट्राईक, षटकार. आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता सोहमच्या बॅटमधून षटकार आलाय. गोलंदाजावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मेहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यावेळेला मात्र ग्राउंडेड फटका पाहायला मिळतोय. मिडल करता आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रिस्क उचलली, परंतु जिथे रिस्क आहे तिथे रिवॉर्ड देखील असतो. फायदा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. सोहमलाच बाद करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो केला असता तर तिकडे विकेट मिळाली असती, परंतु सोहमची विकेट त्यांना मिळवायची आहे. त्यामुळेच गोलंदाजाकडे थ्रो न करता विकेट कीपर कडे थ्रो करण्यात आला होता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 25. टार्गेट आहे 80 धावांचं. प्रयत्नांची पराकाष्ठा आई गावदेवी स्पोर्ट्स संघाचे फलंदाज देखील करताना दिसत आहेत. सोहम चौधरीसाठी सुवर्ण संधी. आणखीन एक षटकार आला तरी देखील त्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विद्यमान सरपंच भरत घाटाल साहेबांकडून दिला जाईल. सहजासहजी हा सामना आई गावदेवी स्पोर्ट्स संघ देखील सोडणार नाही आहे, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हार मानलेली नाही. नेक्स्ट बॉल. आणखी एक स्विच हिटचा वापर केला. यावेळेला बॉल चाललाय डीप कव्हरला. कनेक्शन यावेळेला पुन्हा एकदा प्रॉपर पाहायला मिळाले नाही. 2 धावा घ्यायच्या आहेत आणि 2 धावा घेतल्यात देखील. चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे दोन्ही फलंदाजांकडून. जयेश भोईर यांचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं साथ दिलेली आहे सोहम चौधरीला. दुसऱ्यांदा ह्या 2 धावा त्यांनी घेतलेल्या आहेत. आत्तापर्यंत 11 धावा मेहुलने खर्च केल्यात. 4 बॉल्स त्याच्या षटकामध्ये संपलेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 27 एका गड्याच्या मोबदल्यात. महत्त्वाची विकेट खरं तर गमावली रितेश भोईरची, ज्यानं चांगली सुरुवात केली होती. 2 षटकार ठोकले होते पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र 15 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतला. 27 धावा फलकावर आहेत. आणखी 53 बनवायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी. काही घडू शकतंय, शेवटी क्रिकेट आहे. स्टेप्समध्ये चुकतोय गोलंदाज. प्रेक्षकांमधून आवाज येतोय, जल्लोष, प्रेक्षकांचा आनंद लुटतायत सर्व क्रिकेट रसिक. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बिनार प्रीमियर लीग सीझन 4च्या या फायनल मॅचमध्ये. मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स. वेलकम. दीपक पंडित साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील बीपीएल स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लॉफ्टेड शॉट, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला, फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. एक्सलंट कॅच.
परंतु यावेळेला फिल्डरला क्लिअर करता आलेलं नाही आहे. लॉंग ऑनला शरद भोईर होते. जबरदस्त जजमेंट त्यांचं पाहायला मिळालं. अगदी कूल होते बॉल खाली, कुठलीही गडबड केली नाही. हा झेल सोपा नव्हता कारण सीमारेषे लगत ते फिल्डिंग करतायत, परंतु चांगला झेल स्वीकारलाय. दुसरा धक्का बसलाय आई गावदेवी स्पोर्ट्स टीमला सोहमच्या रूपात. सोहमने बनवल्या 10 धावा. संघाची धावसंख्या 2 बाद 27. नवीन बॅटर समीर, आणि समीर देखील एक धडाकेबाज फलंदाज आहेत. आज त्यांची धडाकेबाज खेळ आपण या अगोदर बघितली सकाळच्या सत्रामध्ये. तसाच काहीसा खेळ आता या फायनल मॅचमध्ये करावा लागणार आहे. 13 चेंडू आणि 53 धावा हे समीकरण. फुलटॉस आहे, लॅप स्वीपचा वापर, परंतु गॅप मिळत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन, कमजोर बॉल होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही. एकच धाव मिळताना दिसते आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 2 बाद 28. समीकरण 12 चेंडू आणि 52 धावा. येस, आपण कालपासूनच चर्चा करतोय की या मैदानावर असं इक्वेशन फलंदाजांनी बनवलेलं आहे. मॅगी ट्रॉफीमध्ये लास्ट टू लास्ट इयर 2 ओव्हर्समध्ये 52 धावा बर्फानी बाबा टेमघर टीमनं बनवल्या होत्या. सूरज पाटील, खारबावचा बाहुबली आणि कपिल केणे यांनी ती कामगिरी केली होती. विलास गुलवे यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. हे आपण पाहू शकता. गोरख भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. यही कुछ वो समय था जब कपिल केने और सूरज पाटिल ने मैच जिताया था 2 ओवर में 52 रन चेस करते हुए बर्फानी बाबा ठेमघर को. वो डे नाइट टूर्नामेंट था. बाहुबली यहाँ पर भी मौजूद है. समीर गेंदबाजी के लिए भविष्य, दूर से खेले हैं, मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद. फील्डर पहले कैच के लिए दौड़ रहे थे लेकिन फिर देखा कि दूर रह जाएंगे, रुक गए और गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका समीर के पास. समीर धामने पावर पैक शॉट्स खेलने के लिए माहिर है. स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन. अभी भी 50 रन चाहिए. मात्र 11 गेंदें शेष है. भविष्य ने काफ़ी इंप्रेस किया है. युवा गेंदबाज है, प्रतिभा उनकी देखने को मिली है इस पूरे टूर्नामेंट में. अच्छे अच्छे बल्लेबाजों के विरुद्ध उन्होंने बढ़िया गेंदबाजी की है. इस बार दूर रखने की कोशिश, दिशा इन गेंद वाइड. अंपायर विक्रम नाइक मुख्य अंपायर की भूमिका में. शफीक अंसारी इस समय स्ट्राइकर से इन पर अंपायर है. चेक दरम्यान आगमन होते सेवा समिती सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन राजेंद्र भोईर साहेबांचं आणि त्यांचं देखील बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शॉट तो बहुत ही करारा खेलने का प्रयास किया लेकिन टाइम नहीं कर पाए ठीक तरह से. और वाइडिश लॉन्ग ऑफ पर हल्का सा फंबल, उसका फायदा उठाने का प्रयास लेकिन नहीं पहुंच पाए अपने क्रीज में जयेश भोईर. रन आउट होते हुए तीसरे विकेट का पतन. रनों की आवश्यकता है और कहीं ना कहीं उम्मीद की जो आखिरी किरण है आई गावदेवी स्पोर्ट्स के लिए वो बल्लेबाज समीर धामने हैं. उनके अंदर वो काबिलियत है कि वो यहाँ से भी मैच का रुख पलट सकते हैं, लेकिन अब तो केवल हवाई फायर्स करने पड़ेंगे. सिक्सर्स में डील करना होगा. 10 गेंदे 48 रन. स्कोर हुआ है 32 रन 3 विकेटों के नुकसान पर. जीत किसकी होगी, मयूरेश एंटरप्राइजेस की या फिर आई गावदेवी स्पोर्ट्स की? ये महामुकाबला है. ड्राइव किया हवा में लेकिन इस बार भी सही टाइम नहीं कर पाए थे. स्लाइस कर बैठे थे, मिडल ऑफ द बैट ले नहीं पाए. एक्स्ट्रा कवर के ऊपर जाना चाहते थे, गेंद गई वहाँ पर स्क्वेयर ऑफ द विकेट स्वीपर कवर की तरफ. मात्र 1 रन. इक्का दुक्का रनों से तो कुछ भी होने वाला नहीं है. स्थिति काफ़ी मजबूत होती हुई मयूरेश एंटरप्राइजेस की. कमाल का खेल पेश किया है पूरे टूर्नामेंट में. एक भी मैच हारी नहीं है ये टीम. शानदार गेंदबाजी, बिल्कुल जड़ में रख रहे हैं और ये एक उनकी काबिलियत देखने को मिली है भविष्य की. हर ओवर में उन्होंने एकाध तो यॉर्कर डाली है. काफ़ी कुछ सीखने को भी मिला होगा उनको इस टूर्नामेंट में.
लगातार उनको गेंदबाजी दी गई है और निराश नहीं किया है उन्होंने अपने कैप्टन को। अच्छा ओवर साबित होता हुआ भविष्य का। स्कोर 34, 46 रन चाहिए, 8 गेंदें शेष। बैक ऑफ लेंथ इस बार टॉप एज है और सॉफ्ट डिसमिसल। समीर का काम तमाम। विकेट नंबर 4 का पतन। के विकेट के साथ ही अब कहा जा सकता है कि यश भोईर एंड मयूर भोईर फेम टीम मयूरेश एंटरप्राइजेस ट्रॉफी के काफी करीब पहुंच चुकी है। अब केवल औपचारिकताएं शेष है। 7 गेंदों में 46 रन चाहिए। नए बल्लेबाज खेलने के लिए तैयार। भविष्य के ओवर की ये आखिरी गेंद और एक और बेहतरीन गेंद, हालांकि इनसाइड एज गेंद गैप में जा रही है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। एंटरप्राइजेस स्पीडअप करना है, केवल औपचारिकता शेष है। फाइनल मैच का भी नतीजा लगभग यहाँ पर सुनिश्चित नजर आ रहा है। 6 गेंदों में 42 रन चाहिए आई गांवदेवी स्पोर्ट्स को। इसका मतलब स्पष्ट होता है कि ये मुकाबला जो है वो मयूरेश एंटरप्राइजेस टीम के पक्ष में झुक चुका है। 3 ओवर के बाद स्कोर 38 रन 4 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी के लिए शरद तैयार। बालचंद्र भोईर जे नक्कीच हँडिकॅप आहेत, अपंग आहेत, मात्र तरीही देखील क्रिकेटची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही। त्यांची या दुसऱ्या दिवशी सलग उपस्थिती या डेडी ग्राउंड भिनार इथे पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान देखील आपण इथून करणार आहोत। किरण भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। आपण पाहू शकता की हँडिकॅप असताना देखील क्रिकेट त्यांना दूर ठेवू शकत नाही आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय। शरद भोईर डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए गेंद को टर्न कराने की काबिलियत है और आज तो उन्होंने 6 गेंदों पर 6 रन भी डिफेंड किए थे। 40 प्लस की कैटेगरी में उनके कैप्टन जरूर चाहेंगे कि इसी तरह से गेंदबाजी करे 40 प्लस के टूर्नामेंट्स में। इस बार हालांकि दिशा से भटकते हुए। यस, इट्स अ वाइड। 5 गेंदें बची है। जीत की सुगंध, जीत की महक, जीत की खुशबू मयूरेश एंटरप्राइजेस के खिलाड़ियों के नाक तक पहुंच चुकी है, उनके फैंस के नाक तक पहुंच चुकी है। केवल फॉर्मेलिटीज अब कंप्लीट की जा रही है इस फाइनल मैच की। ओह, एज लगा है और विकेट कीपर प्रणव ने लपक लिया है कैच। चेक रवींद्र घाटाल साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यायापीठात राहा। आपल्या देखील भिनार प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे। चलिए, बल्लेबाज भी थोड़े से दुविधा में नजर आए। पहले वो डीआरएस लेने के बारे में सोच रहे थे, फिर खुद ही निकल गए, फिर रुके और फिर चल दिए। आउट हो चुके हैं बैट्समैन। तसेच शांताराम घाटाल साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यायापीठात राहा। आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। राजेंद्र भोईर साहेब आपल्याला इन्व्हाइट केले जाते। चेअरमॅन साहेब आपण देखील या। मात्र 4 गेंदें शेष। गेंद हवा में है, सॉफ्ट डिसमिसल, कॉटन बोल्ड। एक और विकेट अपने नाम करते हुए शरद भोईर। बल्लेबाज भी काफी जल्दबाजी में नजर आ रहे हैं। लगातार विकेटें गिर रही है। 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं। हैट्रिक का मौका यहां पर शरद भोईर के पास। ओमनी आए हैं। ओम कुणाल गायकर की ओर से लगातार 2 छक्कों के लिए 1000 रुपयों का इनाम है। उठाया लेकिन सीधे फील्डर के पास और हैट्रिक कंप्लीट। फाइनल मैच में हैट्रिक चटकाई है शरद भोईर ने। क्या बात है।
3 विकेटें अर्थात हैट्रिक चटका चुके हैं शरद बोईर। प्रदीप नए बल्लेबाज, ये भी गेंद हवा में है, फिर से फील्डर गेंद के नीचे, ओ जगल किया, डबल हैट्रिक होते होते रह गई, कैच ड्रॉप। लेकिन टूर्नामेंट को, ट्रॉफी को तो लगभग पकड़ ही लिया है। अंतिम गेंद शेष है, जीत का जश्न मनाने के लिए तैयार हो रही है टीम मयूरेश एंटरप्राइजेस। मयूर भोईर एंड यश भोईर फेम टीम इतिहास रचने की तैयारी में। आखिरी गेंद, गेंद स्टंप्स के ऊपर से, और इसके साथ ही ये फाइनल मैच मयूरेश एंटरप्राइजेस ने जीत लिया है। बिनार प्रीमियर लीग सीजन 4 की विजेता टीम, चैंपियन टीम मयूरेश एंटरप्राइजेस। many congratulations Mayuresh Enterprises, congratulations Yash Boyer and Mr. Mayur Boyer.